तर नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वांग्याची पातळ भाजी. चला तर मग सुरू करूया. तर मी इथे तव्यावर शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटात काढून घ्यायचे आहे आणि ते शेंगदाणे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहे. शेंगदाणे वाटून झाले आहेत. आता आपण वांगे घेतलेले आहे आणि लसूण, टमॅटो आणि कोथिंबीर इथे घेतलेली आहे. आपल्याला वांगा कापून घ्यायचा आहे, त्याच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या फोडी आपल्याला थोड्या वेळ पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत. लसूण सोलून घ्यायचं आहे. कोथिंबीर बारीक अशी कापून घ्यायची आहे आणि एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. सगळं चिरून गॅसवर पातेले ठेवून घ्यायचे आहे. त्यात आपल्याला 2 ते 3 माप तेल टाकायचे आहे. त्यानंतर जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण व कोथिंबीरची पेस्ट ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. त्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे. त्यात आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरते मीठ हे सगळं परतून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला काळं तिखट, हळद आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे. त्यानंतर ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला वांग्याच्या फोडी त्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं हवे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे कूट त्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ उकळी येऊ द्यायची आहे. नंतर कोथिंबीर टाकून तयार आहे आपली वांग्याची चमचमीत अशी भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.